वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाल कृष्णांना वंदन करते। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते। आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, आपले आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे, इथे उपस्थित असलेले वर्गाचे आचार्य सर्वांना सादर सविनय प्रणाम करते। आपणा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि साधना पंचकम या अभ्यास वर्गातील पहिल्या सत्राच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया। भारतीय संस्कृतीला जी काही अनमोल रत्न लाभली त्यापैकी एक म्हणजे आपले आदि श्रीमद शंकराचार्य। फार मोठी विपुल आणि अमूल्य ग्रंथसंपदा त्यांनी रचली आणि असं मानलं जातं की भगवान शंकराचार्यांच्या केवळ 32 वर्षाचा कालावधी होता, त्यांचं आयुष्मान होतं। या त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली की संपूर्ण जीवन कसं जगावं, एखाद्या आध्यात्मिक साधकाने आपलं संपूर्ण जीवन कसं रचावं, त्या जीवनाची चौकट कशी असावी या संदर्भात मार्गदर्शन करणारं एक संक्षिप्त स्वरूपातला ग्रंथ आपण रचावा अशी त्यांनी विनंती केली आणि त्याला प्रबोधन म्हणून शिष्यांची विनंती मानून भगवान शंकराचार्यांनी या ग्रंथाची रचना केली असं मानलं जातं। प्रत्यक्ष ग्रंथाचा अभ्यास सुरू करण्याआधी थोडंसं एक प्रास्ताविकपर बघू की अशा प्रकारचा ग्रंथांचा अभ्यास आपल्यासारख्या लोकांनी का करावा, तो केल्याने काय फरक पडणार आहे आपल्यामध्ये, अशी थोडीशी एक भूमिका बघूया। मनुष्याच्या जीवनाचा आणि मनुष्याच्या मानसिकतेचा जेव्हा आपण विचार करतो, बऱ्याच वेगवेगळ्या लोकांनी, पाश्चात्य लोकांनी सुद्धा विचार करून ठेवला आहे, तर मनुष्याची मानसिकता 2 प्रकारची असते असं एक सायकोलॉजिस्ट म्हणते। एक पुस्तक काही वर्षांपूर्वी छापलं गेलं होतं, माइंडसेट नावाचं पुस्तक आहे, द न्यू सायकोलॉजी ऑफ सक्सेस। माइंडसेट द न्यू सायकोलॉजी ऑफ सक्सेस असं त्या पुस्तकाचं नाव आहे। त्याच्यामध्ये जी लेखिका आहे कॅरॉल ड्वेक, ती म्हणते की 2 प्रकारचे माइंडसेट असतात, मानसिकता असते। एक आहे फिक्स्ड माइंडसेट आणि एक आहे ग्रोथ माइंडसेट। सगळ्यांच्या परिचयाचे शब्द असतील। फिक्स्ड माइंडसेट असणारे लोक असा विचार करतात की आपल्याला जे गुण, जी क्षमता, जे कला कौशल्य मिळालं आहे ते जन्मतः एक फिक्स्ड म्हणजे विशिष्ट मर्यादेमध्ये मिळालं आहे आणि तेवढंच क्षमता, तेवढेच गुण आपल्याकडे आहेत, त्याच्यामध्ये फार बदल होणं शक्य नाही। एखादी व्यक्ती असते, आपल्या सगळ्यांना परिचयाचं आहे की मला स्विमिंग शक्य नाही, अजिबात मी पाण्यात कधीही जात नाही, किंवा ते गणित मला अजिबात जमणं शक्य नाही, मी गणिताच्या वाटेलाच जात नाही, आणि त्याच्यामुळे एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा, समजून घेण्याचा हे लोक प्रयत्नच करत नाही, बिकॉज दे कम विथ अ फिक्स्ड माइंडसेट की मला एवढंच येतं, एवढंच कळतं आणि एवढेच मी प्रयत्न करणार। आणि त्याच्या विरुद्ध दुसरे लोक असतात की ग्रोथ माइंडसेट, म्हणजे एखादी गोष्ट जरी मला माहिती नसेल, कळत नसेल, आत्ता समजत जरी नसेल, तरी मी प्रयत्न केल्यावर मी थोडी शिकू शकते, माझ्यामध्ये प्रगती होऊ शकते, माझ्यामध्ये बदल होऊ शकतात। असे 2 प्रकारचे लोक असतात, फिक्स्ड आणि ग्रोथ माइंडसेट।
व्यवहाराच्या दृष्टीने याचे जे काही परिणाम असतील ते आपण बाजूला ठेवून देऊ. आपण आध्यात्मिक दृष्टीने थोडासा विचार करू की आपण सगळेजण एका फिक्स्ड माइंडसेटने जन्माला आलेलो आहोत. त्या फिक्स्ड माइंडसेटचे 3 आयाम आहेत. त्यातला सगळ्यात एक मुख्य आयाम जो आपल्या सगळ्यांचा अगदी दृढमूल आहे, तो पहिला आयाम म्हणजे मी देह आहे, दुसरा जग सत्य आहे आणि तिसरा मी कर्ता भोक्ता आहे. शास्त्राच्या भाषेत याला म्हणतात देह सत्यत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. फार शास्त्रीय शब्द वापरणार नाही, पहिलंच प्रवचन आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक जन्मल्यापासून अशी दृढमूल भावना आपल्यामध्ये घट्ट बसलेली आहे की मी म्हणजे कोण, मी म्हणजे देह, देह म्हणजे मी, आणि देह सोडून माझं वेगळं काही अस्तित्व असणं शक्य आहे, देह सोडून माझी वेगळी काही आयडेंटिटी असणं शक्य आहे, याचा वर्षानुवर्ष जन्मानुजन्म आपण कधी विचारच करत नाही. म्हणून मी देह आहे हा आपला एक फिक्स्ड माइंडसेट आहे. ज्या जगामध्ये आपण वावरतो, व्यवहार करतो, ते जग सत्य आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं. आणि मी करते, आताचं हे प्रवचन मी करते असं आपल्याला वाटतं. हा सगळा अभ्यासवर्ग मी आयोजित केला. अशा पद्धतीचा हा जो माइंडसेट आहे हा परमार्थाच्या दृष्टीने घातक आहे. आणि या फिक्स्ड माइंडसेटमधून आपल्याला एका वेगळ्या पद्धतीची ग्रोथ म्हणजे विचारांची दिशा, आपले विचार प्रगत व्हावे या दृष्टीने आपले सगळे संत महात्मे पूर्वज यांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. त्यापैकी एक श्रीमद आदि शंकराचार्य. उपनिषद, ब्रह्मसूत्र अशा वेगवेगळ्या ग्रंथांवर त्यांनी भाष्य केली. आणि एवढी सगळी मोठी मोठी भाष्य वाचायला आपल्याला वेळ नसेल हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी या छोटेखानी ग्रंथाची रचना केली की याच्यामध्ये कमी श्लोक, कमी सूचनांमध्ये आपल्यासारख्या लोकांना आवश्यक अशा वेगवेगळ्या जीवन पद्धतीचे आयाम सांगितले आहेत. एकूण 5 श्लोक आणि 40 सूचना आहेत. 3 तासांची आपल्याकडे मुदत आहे. सगळ्या सूचनांचा विस्तृत अभ्यास होणं या कालावधीत शक्य नाही. तासाभराच्या मुदतीत जेवढा होईल तेवढा करू. उरलेल्या सगळ्या सूचना होमवर्क म्हणून दिल्या जातील. पहिला जो श्लोक आहे, पूर्ण श्लोक आता वाचत नाही, आपण एक एक श्लोक आणि त्यातली एक एक आज्ञा घेऊ आणि विचार करूया. सगळ्यात पहिली सूचना, सगळ्यात पहिली आज्ञा भगवान शंकराचार्य सांगतात की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये बघा, आपला सध्याचा विचार काय आहे, मी देह आहे आणि खरा मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिली सूचना सांगितली आहे वेदो नित्यम अधीयताम. सर्व मनुष्यांनी वेदांचा नियमितपणे अभ्यास करावा. एक आपण जेव्हा या ग्रंथाची रचना झाली तो कालावधी थोडासा लक्षात घेऊ. भगवान शंकराचार्यांचा काळ आहे जवळपास 1200 वर्षांपूर्वीचा. त्या काळाला अनुसरून त्यांनी जरी ही आज्ञा सूचना लिहिलेली असेल तरी आपण आजच्या काळाच्या दृष्टीने या सगळ्या आज्ञांचा विचार करणार आहोत. तुम्ही म्हणाल की अभ्यास करण्यासाठी ऑलरेडी एवढं सगळं मटेरियल आमच्याकडे आहे, एवढे सगळे आम्ही व्यस्त आहोत, त्याच्यात आता नवीन वेदांचा अभ्यास कुठून करायचा, कशासाठी करायचा, वेद म्हणजे तरी नेमकं काय, असे प्रश्न येऊ शकतात. प्रत्येक सूचनेमध्ये आपण काय करायचं हे आचार्यांनी सांगितलंय, का करायचं आणि कसं करायचं याचा अगदी थोडक्यात विचार करू. वेदांचा अभ्यास आपल्यासारख्यांनी का करायचा, त्याचं पहिलं मुख्य कारण आहे की वेदा वाङ्मयांमध्ये जे ज्ञान दिलं जातं, वेद या शब्दामध्ये मूळ विद हा धातू आहे आणि विद म्हणजे जाणणे, ज्ञान. वेदांमध्ये कुठल्या प्रकारचं ज्ञान दिलं आहे, प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तु पायो न विद्यते सांगितलेलं आहे सायणाचार्यांनी की प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणांनी आपल्याला व्यवहारात जे ज्ञान होत नाही. म्हणजे काय, प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जे ज्ञान होतं, डोळ्यांनी बघून कानांनी ऐकून जे काही ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष प्रमाणाने होणारं ज्ञान म्हणतात डायरेक्ट नॉलेज. आतापर्यंत जे काही 40-50 वर्ष आपण ज्ञान ग्रहण केलं, समजावून घेतलं, ते सगळं ज्ञानेंद्रियांच्या मार्फत केलं. याच्यासारखं अजून अनुमान प्रमाण आहेत, इतर प्रमाण आहे. परंतु या व्यावहारिक पद्धतीने आपण जे जे ज्ञान ग्रहण करतो त्या सगळ्यांच्या पलीकडे ज्ञानेंद्रियांच्या अतीत असं एक तत्व आहे ज्याला सत्य तत्व म्हणतात. ते तत्व ज्या वाङ्मयाच्या माध्यमातून आपल्याला समजावून दिलं जातं त्या वाङ्मयाला वेद वाङ्मय असं म्हणतात. याच्यामध्ये वेदांचं वेदत्व आहे
की ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे जे तत्व आहे त्याचं ज्ञान आपल्याला करून देणारं हे वेदवाङ्मय आहे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे की ज्ञानेंद्रियांच्या कक्षेमध्ये असणारं ज्ञान शिकता शिकताच आपली पुरेवाट होते. मग त्याच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन हे जे कुठलं ॲबस्ट्रॅक्ट तत्व आहे ते आपण आज का शिकून घ्यायचं, का त्याच्यासाठी प्रयत्न करायचे, त्याचं दुसरं कारण सांगितलंय की बघा, आपण जेवण करतो, जेवताना सुद्धा एक अशा प्रकारचं अन्न असतं ज्याच्याने पोट भरतं आणि एक दुसऱ्या प्रकारचं अन्न असतं की ज्याच्याने मन भरतं. बऱ्याचदा असं आहे की पोट खूप भरलं तरी मन भरतच नाही. आणि तसंच ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आहे की आपण अनेक पुस्तकं वाचतो, अनेक पॉडकास्ट ऐकतो, सातत्याने आपण 24 तास सोशल मीडियाला ॲडिक्ट असतो, व्हॉट्सॲप, यूट्यूब इत्यादी इत्यादी. पण ह्यातल्यापैकी कुठलंही ज्ञान ग्रहण करून आपलं पूर्ण समाधान होत नाही. उपनिषदांच्या मध्ये प्रश्न विचारला आहे की असं कोणतं एक तत्व आहे की जे जाणलं की जणू सगळं जाणल्यासारखं होईल. मुंडक उपनिषदाची सुरुवातच या प्रश्नाने झालं आहे की असं कुठलं एक तत्व आहे जे जाणलं की सगळं जाणल्यासारखं होईल. मुख्य माझी ज्ञानाची वखवख कशाने कमी होईल, मला तृप्ती आणि समाधान कुठल्या ज्ञानाने मिळेल, असं एक महत्वाचं ज्ञान मला समजावून सांगा, असा उपनिषदांच्या मधला मुख्य प्रश्न आहे. आणि ते जे मुख्य ज्ञान आहे त्याला म्हणतात आत्मविषयक ज्ञान. एकतर मी कोण आहे हे जाणून घ्या किंवा देव कोण आहे हे जाणून घ्या. आणि खरा मी अथवा खरा देव या दोघांचं स्वरूप ज्या वाङ्मयामध्ये सांगितलं आहे ते हे वेदवाङ्मय आहे. आपल्यासारख्या लोकांनी जोपर्यंत आपण याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत एक लक्षात ठेवूया की 24 तास आपण वाचत राहिलो, ऐकत राहिलो, पॉडकास्ट बघितले, लिहिलं, सगळे प्रकार केले तरी आपलं समाधान होणार नाही जोपर्यंत आपण वेदवाङ्मयाचा अभ्यास करणार नाही. मग पुढचा प्रश्न कसा करायचा, तर वेद किती आहेत? 108 पेक्षा जास्त वेद आहेत. त्याच्यावरती अनेक लोकांच्या, भगवान शंकराचार्यांची टीका फक्त 10 उपनिषदांवर आहे, ती सुद्धा आपली पूर्ण वाचून होत नाही. मग एवढे मोठे वेद वाचणार कधी, ते समजून घेणार कधी, असे सगळे पुढचे प्रश्न उभे राहतात. मग त्याच्यासाठी उत्तरं दिलेली आहेत. मला आठवतं खूप वर्षांपूर्वी ऑफिसमध्ये काम करताना आम्हाला एक ट्रेनिंग दिलं गेलं होतं. अगदी सुरुवातीला ऑफिस जेव्हा जॉईन केलं, त्या ट्रेनिंगचं नाव होतं PQA, प्रिसाइज क्वेश्चनिंग अँड आन्सरिंग. आपण जेव्हा मोठ्या मीटिंग्समध्ये जातो, कॉर्पोरेट मीटिंग्समध्ये, तिथे पाल्लाळ लावायला वेळ नसतो जेव्हा सगळ्यांना कल्पना असेल. त्यामुळे कमीत कमी शब्दात तुमचा प्रश्न विचारा आणि कमीत कमी शब्दात उत्तर द्या, याच्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. या अध्यात्मशास्त्राच्या प्रांतात आल्यावर मला नेहमी त्या ट्रेनिंगची आठवण होते की तो जसं PQA ट्रेनिंग होतं तसं इथे सुद्धा आपण एक प्रिसाइज अभ्यास नावाचं ट्रेनिंग निर्माण केलं पाहिजे असं बऱ्याचदा वाटतं. कारण की फार मोठा विस्तार या वेदवाङ्मयाचा आहे आणि वेदवाङ्मयावर आधारित जे ग्रंथ आहेत त्यांचा देखील खूप मोठा विस्तार आहे. नवीन या क्षेत्रामध्ये जेव्हा एखादा साधक येतो तेव्हा त्याची नेहमी गोची होते, काय वाचू, किती ऐकू, अनेक ग्रंथ, अनेक टीका. याच्या संदर्भात एक सगळ्यात सूचना पुढे येणार आहे की आपल्या स्वतःच्या बुद्धीने हा विचार करण्यापेक्षा सद्गुरूंच्याकडे जावं आणि ते जेवढं आपल्याला सांगतील तेवढाच अभ्यास सुरुवातीला करावा. हे हितकारक गोष्ट आहे. अन्यथा कुठलाही एक ग्रंथ घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. सर्वोपनिषदो गावो, सगळ्या उपनिषदांचा अभ्यास करायला वेळ नसेल तर एक फक्त भगवद्गीता घ्यावी. त्या भगवद्गीतेमध्ये सगळ्या वेदवाङ्मयाचं सार फक्त त्या 700 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. आयुष्यभर फक्त मी गीता हे एक उदाहरण म्हणून घेते, कुठलाही एक ग्रंथ घेतला आणि त्याचा आयुष्यभर अभ्यास केला तरी आपलं काम होण्याची शक्यता आहे, आपलं काम होणं शक्य आहे. 1760 ग्रंथांचा अभ्यास करण्याचा आपल्यापुरती आपल्याला गरज नाही. त्यामुळे जेवढा कमी अभ्यास करू, आता जेवढा कमी अभ्यास याचा आपण कॉन्टेक्स्ट लक्षात घेऊया. म्हणजे 10 मिनिट अभ्यास केला की झालं असं नाही. जेवढं कमी वाङ्मय आपण अभ्यासाला घेऊ, ब्रेड्थ जेवढी कमी असेल आणि डेप्थ जेवढी जास्त असेल तेवढं आपलं काम लवकर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण वेदांत वेदवाङ्मयामध्ये केवळ 5 महत्वाचे आयाम आहेत: जीव, जगत, ईश्वर, माया आणि ब्रह्म. हे 5 शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. जीव, जगत, ईश्वर, माया, ब्रह्म
हे 5 तत्व त्यांचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे आणि यांचं जे एकमेकांशी संबंध आहेत, परस्पर संबंध आहेत, ते एकदा आपल्याला कुठल्याही एका ग्रंथाच्या माध्यमातून स्पष्ट झाले की आपलं शाब्दिक ज्ञान, परोक्ष ज्ञान, ग्रंथ ज्ञान याचं काम झालेलं आहे. त्याच्या पुढे फार वाचन आणि फार श्रवण करण्याची आवश्यकता नाही. त्याच्या पुढे जो अभ्यासाचा जो आयाम आहे, वेदो नित्यम अधीयताम, त्याच्यामध्ये या ज्या 5 संकल्पना आपल्याला कळलेल्या आहेत त्याचं मनन आणि निदिध्यासनात रूपांतर व्हावं. वेदो नित्यम अधीयताम हे सांगितलेलं आहे. पहिली आज्ञा, पहिली सूचना झाली. आपण थोडक्यात बघतोय. खरं म्हणजे या अभ्यास वर्गाचं नियोजन करताना मला नंतर असं वाटलं की या एक आज्ञेला 1 तास द्यायला पाहिजे. म्हणजे 40 तास या ग्रंथाचा किमान अभ्यास व्हायला हवा. पण आपण आता थोडक्यात पुढे जाऊया. वेदो नित्यम अधीयताम पुढे म्हणतात भगवान शंकराचार्य, तद उदितम कर्म स्वनुष्ठीयताम. तद म्हणजे ते, उदितम म्हणजे सांगितलेलं, कर्म स्वनुष्ठीयताम, त्या वेदांनी जे कर्म सांगितलं आहे किंवा ज्या प्रकारचं कर्म सांगितलं आहे त्याचं दक्षतेने, निष्ठेने, आपल्या क्षमतेनुसार आचरण करावं. वेद वाङ्मयात जे कर्म सांगितलं आहे ते, आपल्यापैकी किती जणांनी वेद वाचले? वेद वाचण्याची शक्यता आहे याच्या पुढे? शास्त्रामध्ये एक छान शब्द आहे, वेद विहित निष्काम कर्म. म्हणजे वेदांना जे अपेक्षित आहे आपल्याकडून, पण आपण वेदही वाचले नाही, वेदांमधली कर्मही आपल्याला माहिती नाही. त्यामुळे वेदविहित कर्म ही जी संकल्पना आहे, पूर्वीच्या काळी, परत एकदा काळ लक्षात घेऊया की जेव्हा हा ग्रंथ रचला गेला, तो ग्रंथ, तो जो काळ होता भगवान शंकराचार्यांचा, त्या काळामध्ये बहुतेक अभ्यास करणाऱ्या लोकांना राजाश्रय होता. त्यांना टॅक्सेस फाईल करणे, पार्किंगची जागा शोधणे, मुलांना ड्रॉप ऑफ पिकअप करणे अशी कामं नव्हती त्यांना त्या काळामध्ये. डिशवॉशर लोड करणे. त्यामुळे त्यांचा जो काही वेळ आहे तो पूर्ण वेळ हे अभ्यासामध्ये देऊ शकत होते आणि असा सगळा विस्ताराने अभ्यास करू शकत होते. वेदांनी सांगितलेल्या कर्मानुसार आपली जीवन पद्धती ते आखू शकत होते. आज आपण काय करू शकतो? आपल्याला हे एवढं सगळं समजून घ्यायला, करायला वेळ नाही, म्हणून पर्याय आपल्याला जे दिले आहेत की संत विहित निष्काम कर्म. आपल्या सगळ्या संत महात्म्यांनी या वेदवाङ्मयाचा विस्तृत अभ्यास केला. ते सगळं आपल्याला समजेल पटेल अशा सोप्या भाषेत लिहिलं आणि फार थोड्या शब्दांमध्ये आपण कसं जगावं हे समजावून सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळी जो कर्मांची अपेक्षा होती की 4 वर्ण, 4 आश्रम, मग तुम्ही अमुक एका वर्णात असाल, अमुक एका आश्रमात असाल तर तुमची ही कर्म अशी डिफाईन्ड होती. आज आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा झाला तर असे वर्णाश्रम व्यवस्था आता राहिलेली नाही, बरीचशी कालबाह्य झालेली आहे. आज आपण देशकाल परिस्थितीनुसार जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे अशी आपण एक व्याख्या आपल्यापुरती करून घेऊ शकतो. माझ्या आजीचं जे कार्य होतं किंवा कर्तव्य होतं एकेकाळी 100 वर्षांपूर्वी, ते कर्तव्य एक गृहिणी म्हणून माझं आता राहिलेलं नाही. किंवा भारत देशामध्ये गृहिणी म्हणून जे कर्म असतात, कर्तव्य असतात, ते अमेरिकेमधल्या गृहिणीला तशीच्या तशी करणं शक्य नाही. इथला देश वेगळा आहे, इथली परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आपण ज्या घरात, ज्या देशकाल परिस्थितीमध्ये राहतो त्यामध्ये आपल्या वाट्याला जे कर्तव्य आलेलं आहे ते आपल्या क्षमतेनुसार निष्ठेने पार पाडावं, असं आपण ही व्याख्या आपल्यापुरती बदलून घेऊ किंवा समजावून घेऊ, कॉन्टेक्च्युअलाइज करून घेऊ. आता पुढचा प्रश्न आहे की माझ्या वाट्याला आजच्या देशकाल परिस्थितीनुसार आलेलं कर्तव्य कोणतं आहे याचा निर्णय मी कसा करायचा? कर्तव्य करायचं इथपर्यंत आपल्याला कळतं. काय होतं की आमच्यापैकी अनेकांची, ही अमेरिकेत आहे म्हणून मी सांगत नाही, भारत, अमेरिका, कुठल्याही देशात आपण जावं, आपल्यासारख्या अनेक साधकांची ही गोची होते की नेमकं माझं कर्तव्य काय? मी 3 शब्द वापरते आता. एक आहे हौस, दुसरं आहे कर्तव्य आणि तिसरं आहे ध्येय. हौस, कर्तव्य आणि ध्येय याच्यामध्ये आपल्याला फरक करताच येत नाही. आपण खूप त्याच्यामध्ये संदिग्ध दशेमध्ये राहतो. संदिग्ध आपली मानसिकता असते. 2-3 उदाहरणं घेते मी. त्याच्यामध्ये आपलं हौस, कर्तव्य आणि ध्येय याचं आपण थोडं डिस्टिंक्शन करता येतं का आपल्या पुरतं याचा विचार करूया. नोकरीला जाणं, पैसे कमावणं ही माझी हौस आहे का कर्तव्य आहे का ध्येय आहे? कर्तव्य किंवा हौस. ठीक आहे.
आता नोकरीला गेल्यावर मी व्हाईस प्रेसिडेंट झालंच पाहिजे हे कर्तव्य आहे का, ध्येय आहे का, हौस आहे? ठीक आहे, आता आपण काही खरं खोटं याचा इथे निवाडा करत नाही, विचार करतोय फक्त. ठीक आहे, व्हाईस प्रेसिडेंट झालंच पाहिजे हे काय, कोणी म्हणतं ध्येय आहे, कोणी म्हणतं हौस आहे. ठीक आहे, माझ्या मुलाला मी चांगले संस्कार दिले पाहिजेत हे कर्तव्य आहे, हौस आहे का ध्येय आहे? कर्तव्य आणि ध्येय. माझ्या मुलाने सचिन तेंडुलकर झालं पाहिजे त्याच्यासाठी मी खूप कष्ट घेतले पाहिजे, त्याला रोज क्रिकेटच्या प्रॅक्टिसला नेलं पाहिजे, तो तेंडुलकर व्हावा म्हणून, ही हौस आहे का कर्तव्य आहे का ध्येय आहे? असे हे फक्त पॉइंटर्स आहेत. प्रत्येकाने शांतपणे बसून हा विचार करावा. आणि जे आपल्या अध्यात्मशास्त्राचे गाईडलाईन आहे तेवढं एकच सांगते की आपण आपला नोकरीच्या संदर्भातल्या आपण करणाऱ्या सगळ्या कृती, शिक्षण, परिवार, कुटुंब, आपला स्वतःचा देह, आपला समाज, आपलं राष्ट्र या संदर्भात आपण जे काही कर्म करतो त्या सगळ्यांना अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने मुख्यतः कर्तव्याचा दर्जा आहे. मी व्हाईस प्रेसिडेंट होणं किंवा माझा मुलगा सचिन तेंडुलकर होणं हे परमार्थाच्या दृष्टीने माझ्या जीवनाचं ध्येय असणं योग्य नाही. हे कर्तव्याचा भाग आहे. आपण जेव्हा नोकरीला जातो, आता हे मी परमार्थाच्या दृष्टीने मांडणी चालू आहे आपली, चरितार्थ कमवण्यासाठी नोकरी आहे. मग तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट बनवून चरितार्थ कमवा किंवा तुम्ही जॅनिटर बनवून चरितार्थ कमवा, स्टार्टअपनी कमवा, शेवटी आपल्याला एका नैतिक पद्धतीने आपला चरितार्थ चालवायचा आहे. आपण गृहस्थाश्रमी आहोत, आपल्याला घर चालवायचं आहे, त्याच्यासाठी पैसा आवश्यक आहे. तो नैतिक मार्गाने यावा. मग तो व्हाईस प्रेसिडेंट म्हणून यावा, शिक्षक म्हणून यावा, लॉयर म्हणून यावा, डॉक्टर म्हणून यावा, इंजिनियर म्हणून यावा, हा प्रत्येकाचा आपला आपला प्रश्न आहे. टायटल कुठलं असावं. चरितार्थ कमावणं हा कर्तव्य आहे. मुलांना संस्कार देणं कर्तव्य आहे. आपण यापैकी कुठल्याही एखाद्या घटकाला जेव्हा ध्येयाचा दर्जा देतो तेव्हा मुळात आपली मानसिकता चुकलेली आहे असे इथे भगवान शंकराचार्य समजावून सांगतात. मनुष्य देह जो मिळालेला आहे त्याचं ध्येय केवळ एकच असावं, आयदर मी कोण आहे हे जाणून घ्या किंवा देव कोण आहे हे जाणून घ्या. इतर सगळी जी कर्तव्य आहेत, एकदा व्हाईस प्रेसिडेंट झाले आता पुढे काय? ततः किम नावाचं एक पुढचं स्तोत्र आहे भगवान शंकराचार्यांचं. व्हाईस प्रेसिडेंट झाला, पुढे काय? स्टार्टअप झाले, $1 बिलियन मिळाले, पुढे काय? हा पुढे काय हा प्रश्न आपला अखंड राहतो जोपर्यंत आपण खरं ध्येय काय हे समजावून घेत नाही. म्हणून तर उदितम कर्म स्वनुष्ठीयताम आपण अगदी थोडक्यात बघितलं की मुळात देशकाल परिस्थितीनुसार आपल्या वाट्याला जे कर्तव्य आलं आहे त्याची एकदा बाउंड्री व्यवस्थित डिफाईन करून घ्यावी. आपल्याला कर्माचे आपण वेगवेगळे प्रकार मागच्या वेळेस एकदा बघितले होते की देहकर्म, धर्मकर्म, कुठे काय कर्तव्य आहे, कुठे ध्येय आहे हे व्यवस्थित जाणून घ्यावं आणि आपल्या क्षमतेनुसार ते व्यवस्थित करावं. हा जीवनाचा दुसरा आयाम भगवान शंकराचार्यांनी सांगितला. तिसरा आयाम सांगितला आहे तेने शस्य विधीयताम अपचितिही. आपण करतो, आपण सगळे इथे जमलेले मुख्यतः प्रामाणिक लोक आहोत, सदाचारी आहोत. आपल्या पद्धतीने आपण आपलं रोजचं जीवन चांगलं व्यवस्थित जगण्याचा रोज प्रयत्न करतो. दुराचारी असलो असतो तर इथपर्यंत प्रगती झालीच नसती. ही जी पुढची जिज्ञासा मनात निर्माण आज झाली आहे ती झालीच नसती. त्यामुळे आपण सगळे सदाचारी प्रामाणिक लोक आहोत हे गृहीत धरून आता ही पुढची मांडणी आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात की तू कर्म करतोस ठीक आहे, तुला तुझं कर्तव्य ध्येय यातला फरक कळला, ही चांगली गोष्ट आहे. आता मी कर्तव्य करतो, पण काय होतं की कर्तव्य करताना बऱ्याचदा मनात अहंकार निर्माण होतो की मी आहे म्हणून हा अभ्यास वर्ग आयोजित झाला की नाही, हो की नाही, हो की नाही. असं आहे एक वाक्य आपण लक्षात ठेवूया की नोबडी इज इनडिस्पेन्सेबल इन एनी फील्ड. हे आपण स्वतःला जेवढं लवकर जाणून घेऊ. मी आहे म्हणून कुठलंही कार्य होत नाही आणि माझ्या वाचून कुठलंही कार्य अडत नाही. काय म्हटलं? मी आहे होत नाही आणि माझ्या वाचून कुठलंही कार्य अडत नाही. हे इथे समजून घेणं सोपं आहे. म्हणजे एवढा अभ्यास वर्गापुरता कॉन्टेक्स्ट असेल तर आपल्याला फारसा काही फरक पडत नाही.
पण जेव्हा आपलं मूल, आपलं घर, आपलं कुटुंब, आपला व्यवसाय याच्यामध्ये आता मी व्हाईस प्रेसिडेंट आहे, माझ्याशिवाय कंपनी कशी चालेल? खूप वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही नवीन हायर म्हणून कंपनी मायक्रोसॉफ्ट जॉईन केली होती, तेव्हा नुकतेच भारताहून इकडे आलेलो होतो आणि खूप फॅसिनेशन होतं. मोठी कंपनी आहे, बिल गेट्स वगैरे भेटेल आपल्याला, दिसेल, असं एक फॅसिनेशन होतं. आणि आम्ही जॉईन केली मायक्रोसॉफ्ट आणि तो रिटायर झाला विदिन अ इयर, काहीतरी का विदिन अ फ्यू मंथ्स, मला आता आठवत नाही. आणि जेव्हा आम्ही सगळ्यांनी ती ईमेल वाचली की आता बिल गेट्स रिटायर होणार आहे आणि नवीन स्टीव्ह जॉब्स येणार आहे, स्टीव्ह जॉब्स नाही, स्टीव्ह बाल्मर, तर तेव्हा असं खूप वाईट वाटलं होतं की बापरे, आता बिल गेट्स गेल्यावर ही कंपनी चालेल कशी, असा विचार आमच्या मनात तेव्हा आला होता. पण एक दिवस काय, एक मिनिट काय, एक सेकंड सुद्धा कंपनी थांबली नाही. जी कंपनी आपण स्वतः निर्माण केली, ज्याच्यात हजारो लोक आज एम्प्लॉय केलेले आहेत, ती कंपनी एक सेकंड सुद्धा त्यांच्या डिपार्चर नंतर थांबली नाही. रामकृष्णही आले गेले, त्याविण जग का ओसची पडले, भारत आंबेंनी म्हणून म्हणले. मग माझ्यामुळे हे घर चाललंय, माझ्यामुळे कुटुंब चालू आहे. तर आमचे परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका छान विनोद करतात की मग जाऊन बघा एक दिवस. आपण वरती गेलो तरी आपल्या वाचून कोणाचं काही अडणार नाही. इथे सांगितलंय की म्हणून हे एकदा जाणून घ्यावं आणि सगळी कर्म करताना ईश्वरार्पण बुद्धीने करावी. ईश्वरार्पण बुद्धीने करावी म्हणजे नेमकं काय करायचं की आज कुठलंही कर्म करताना जी सामग्री मला मिळाली आहे, जी बुद्धी मिळाली आहे, जो देह मिळाला आहे, जे धन आहे, जी परिस्थिती आहे, जी अनुकूलता आहे, ती सगळीच्या सगळी मला भगवंतांनी एका लिमिटेड पिरियडसाठी दिलेली आहे. मर्यादित वेळेसाठी हा देह, ही बुद्धी, हे धन मिळालेलं आहे. त्याचा योग्य त्या कामासाठी उपयोग करून घ्यावा आणि वेळ आली की मग आम्ही जातो आमच्या गावा, असं म्हणण्याची आपली तयारी असावी. पण बुद्धी म्हणजे हे सगळं भगवंतांनी मला दिलेलं आहे, माझ्या कर्तृत्वामुळे यातलं काहीही होत नाही, हे जाणून घ्यावं. आणि हे जाणून देखील अत्यंत मन लावून, जीव ओतून, आपण जे काय म्हणतो जीव झोकून काम करावं. परंतु ते काम चांगलं मेटिक्युलसली करताना हे माहिती पाहिजे की हे माझ्यामुळे होत नाही, हे भगवंताच्या कृपेमुळे हे कार्य होत आहे. असा प्रत्येक कार्यामध्ये आपल्या मनामध्ये भाव हवा. याला म्हणतात ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे. प्रत्येक कर्म, भगवंताची पूजा, फूल वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बारकावे त्यातले सोडून देऊ, पुढच्या बऱ्याच आज्ञा आहेत आपल्याला बघायच्या आहेत. 3च झाल्या 40 पैकी आत्ताशी. काम्ये मतीही त्यज्यताम, 4थी आज्ञा सांगितलेली आहे की मनातील सर्व कामनांचा त्याग करा. काय म्हटलंय भगवान शंकराचार्यांनी? मनातील त्याग करा. तर 12 वाजले की काय होतं आपलं? दुपारचे कधी संपते यांचं प्रवचन. मनातील सर्व कामनांचा त्याग करा, असं जेव्हा परत एकदा की ह्या ग्रंथाची रचना कधी झाली, मुख्यतः असं मानलं जातं की हा जो ग्रंथ आहे हा ब्रह्मचार्य, म्हणजे इनफॅक्ट बरेच जे टीकाकार आहेत त्यांनी या आज्ञांचं वर्गीकरण केलेलं आहे. काही आज्ञा या ब्रह्मचारी लोकांसाठी, काही गृहस्थाश्रमी लोकांसाठी आणि बहुतांश नंतरच्या आज्ञा या संन्यासी लोकांसाठी आहेत. आपण किती जण संन्यास घेणार आहेत इथे बसलेले? आजकाल असं आहे की एक्सटेंडेड गृहस्थाश्रम आहे, म्हणजे प्रत्यक्ष जो आधी प्रीमॅच्युअर स्टेजमध्ये पण गृहस्थाश्रमच आहे, हरिओम, आणि नंतर सुद्धा वानप्रस्थात गेल्यावर सुद्धा गृहस्थाश्रमच आहे. त्यामुळे आपण हे सगळं आपल्यापुरतं समजावून घेऊया की सर्व कामनांचा त्याग असं जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा मुळात आधी आपल्या मनात काय काय कामना आहेत याची किमान आपल्याला जाणीव हवी की किती इच्छांचा महासागर आपल्या मनामध्ये रोज उसळून येतो आणि आपल्याला प्रयत्नपूर्वक तो जाणून त्यातली एक एक लाट हळूहळू शांत करावी लागते. मनुष्य जेव्हा जीवन जगतो ते वेगवेगळ्या स्तरावरचं जीवन आहे. सगळ्यात आधी अगदी प्राथमिक स्तर आहे जीवनाचा, ते म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. त्या संदर्भातल्या आपल्या काही इच्छा असतात. त्याच्यामध्ये वर्गीकरण करावं की आवश्यक 12 वाजली, भूक लागली, जेवण हवं, इथपर्यंत इच्छा ही बाधक नाही. परंतु जेवण हवं आणि आज पावभाजीच हवी, पावभाजीच्या नंतर जर आईस्क्रीम नसेल तर तो अपूर्ण असतो मेन्यू. अशा जेव्हा इच्छा येतात मग तेव्हा मग ती हौस आहे का, कर्तव्य आहे का, ध्येय आहे का, जे काय आहे ते आपलं आपण आपल्या पुरतं जाणून घ्यावं. अन्न, वस्त्र, निवारा हा प्राथमिक स्तर आहे, त्या संदर्भातल्या काही इच्छा.
त्याच्यापेक्षा थोडंसं वरती जाऊन मग शिक्षण, स्वास्थ्य, व्यवसाय या संदर्भातल्या काही इच्छा, की मी मास्टर्स करावं, PhD करावं वगैरे, माझं हेल्थ चांगली असावी, कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं नॉर्मल असावं, इथपर्यंत ही इच्छांचा आणि जीवन जगण्याचा दुसरा स्तर आहे. तिसरा स्तर आहे मनुष्याचा जीवन जगण्याचा, अजून थोड्या वरच्या एक वरच्या स्तरावरच्या इच्छा आपण बघतोय. तिसरा जो स्तर आहे त्याच्यामध्ये मग संस्कृती, कला, क्रीडा, एखादं धार्मिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, संस्था, त्या संदर्भात कार्य करणं, योगदान देणं, हा आपल्या जीवन जगण्याचा तिसरा स्तर आहे. बऱ्याच जणांचं असतं की आता प्रोफेशनल काम बरंच झालंय, मी एखाद्या NGO साठी जाऊन काम करतो, एखाद्या वृद्धाश्रमात, एखाद्या अनाथाश्रमात कार्य करतो, तिथे मी काहीतरी योगदान देतो. मग तो एक इच्छांचा तिसरा स्तर झाला. किंवा समाजामध्ये आपल्याला एखादी समस्या दिसते, मी तिथे जाऊन बदल करण्याचा प्रयत्न करतो, धर्मकार्य करतो, राष्ट्रकार्य करतो. तर हे जे सगळे इच्छांचे स्तर आहेत, की कला, क्रीडा, मला कलाकार व्हायचं आहे, क्रीडापटू व्हायचं आहे वगैरे, तर हे इच्छांचे थोडे प्रगत स्तर आहेत. आपण हा पॅटर्न लक्षात घेऊया की ज्या मनुष्याच्या मनात थोड्याशा प्रगत स्तरावरची इच्छा निर्माण होते किंवा ती प्रबळ होते, त्या मनुष्याच्या मनात ज्या प्राथमिक स्तरावरच्या इच्छा आहेत त्या आपोआप क्षीण होऊन जातात. सचिन तेंडुलकरने असं कधीही म्हटलं नाही की आता फ्रायडे नाईट आहे, मला चौपाटीवर जाऊन भेळ खावीशी वाटते, असं तो कधी म्हटला नाही. सॅटर्डे संडे आता मी बिंज वॉचिंग करत बसतो घरात दिवसभर, असं तो कधीही म्हटला नाही. का म्हटला नाही? कारण की शनिवार असो, रविवार असो, कुठलाही दिवस असो, 12 तास जाऊन, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा क्रिकेट खेळला तेव्हा 12 तास जाऊन रोज तिथे क्रिकेट ग्राउंडवर मी सराव केला पाहिजे, मला चांगलं क्रिकेटपटू बनायचं आहे, ही उच्च स्तरावरची इच्छा मनात निर्माण झाली. आणि प्राथमिक स्तरावरच्या इच्छा या आपोआप हळूहळू क्षीण झाल्या, गळून पडल्या. इथे आपल्याला जेव्हा सांगतात कामे मतीही त्यज्यताम, त्याच्यामध्ये सांगितले की एकदा आपलं चरितार्थापुरती जर सोय झाली असेल तर मग अन्न, वस्त्र, निवारा या संदर्भातल्या ज्या आपल्या इच्छा आहेत त्या हळूहळू क्षीण करण्याचा एक तर प्रयत्न करावा, नाहीतर जी सगळ्यात वरच्या स्तरावरची इच्छा आहे पुढे येणार आहे, मी कोण आहे हे जाणून घ्यायचं, ही जर सगळ्यात सर्वोच्च स्तरावरची इच्छा आहे, सगळ्यात उन्नत स्तर तो मानवी मेंदूचा आहे, मानवी विचाराचा आहे. कोण आहे खरा मी, कशासाठी जन्म झाला, कशासाठी मी या पृथ्वीवरती आलो. रोज ऑफिसला जायचं, घरी यायचं, बँक बॅलन्स बघायचा, काय अजून स्टॉक्स, पोर्टफोलिओ, बरेच जण सकाळी उठल्या आधी बघतात की सगळं आहे का बरोबर, इंडेक्स किती आहे, निफ्टीचा किती, काय म्हणतात, अशा सगळ्या गोष्टी आपण बघतो. हरकत नाही, करावं हे, पण ते ध्येय नाही आयुष्याचं, हे लक्षात असावं आपल्या. इथे सांगितलंय काम्ये मतीही त्यज्यताम, त्याच्यामध्ये मुख्यतः या ज्या बाकीच्या इच्छा आहेत, जो आपला मनुष्य जीवनाचं वय वाढतं, शारीरिक वय वाढतं आणि बौद्धिक वय वाढतं, तो हळूहळू या प्राथमिक इच्छा आपल्या कमी व्हाव्यात आणि सर्वोच्च इच्छा आहे तिकडे आपलं लक्ष जावं. आणि म्हणून काम्ये मतीही त्यज्यताम. पुढे सांगितलंय पापौघा परिधूयताम. आपल्या मनातले, आपल्या शरीराकडून, आपल्या देहाकडून, आपल्या जीवनात होणारी जी पापकर्म आहेत त्यांचा ओघ हळूहळू कमी व्हावा. भगवान शंकराचार्यांनी हे गृहीत धरलं आहे की आपण सगळेजण दुष्कर्म करतो. आपल्याला असं वाटतं की अहो आम्ही अभ्यास वर्ग करतो, मी तर प्रवचन सुद्धा करते. इंग्लिशमध्ये छान वाक्य आहे, एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर. बऱ्याच जणांना असं स्वतःला सारखं आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवायची की अहो मला येतच नाही, मला जमतच नाही, मला कळत नाही, मी इतकी पाप केली आहे, मी इतका वेळ वाया घालवला. अनेक लोकांची ही तक्रार असते. असं आहे की इतके दिवस काय झालं ते तू बाजूला ठेव, याच्या पुढे काय करता येईल इकडे लक्ष दे. जे दिवस गेले ते गेले, पण याच्या पुढे काय करता येईल. आपण जी पापकर्म केली त्या पापकर्मांचा ओघ कमी व्हायला हवा. का व्हायला हवा? कारण की जोपर्यंत ती पूर्वायुष्यात केलेली पापकर्म आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत पुढच्या साधनेमध्ये स्थिर होणं मनाने आपल्यासारख्या लोकांना शक्य नाही. नुकतंच काही दिवसांपूर्वी एका भगिनीशी संवाद चालू होता आणि किंबहुना तिने काही पापकर्म केलं सुद्धा नव्हतं,
घरामध्ये वादावादी व्हायची, अनेक काही लहान मुलं येऊन तिचा अपमान करायची, घरातली नातेवाईकांच्या मधली. बराच काळ तिने ऐकून घेतलं आणि शेवटी एक दिवस तिने सांगितलं स्पष्टपणे की अशा पद्धतीने विनाकारण लहान मुलांनी येऊन माझा अपमान केलेला मला चालणार नाही, असं तिने खंबीरपणे स्पष्टपणे आपल्या घरच्यांना सांगितलं. कधीही न बोलणारी भगिनी, कधीही आवाज काढला नाही, फक्त ऐकून घेणारी, एक दिवस फक्त स्वतः बोलली. जे केलं तिने ते योग्य होतं, पण तिच्या दृष्टीने कितीतरी वेळ तिला ती बोचणी राहिली की मी केलं ते बरोबर केलं का, अशा पद्धतीने मी माझं मत मांडलं ते योग्य होतं का. आणि ती म्हणत होती की मी रोज ध्यानाला बसायची, जपाला बसायची आणि मला तेच वाक्य आठवत होतं जे मी बोलले की मी हे बरोबर केलं का केलं नाही. आपल्या पूर्वायुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याकडून घडतात, घडल्या असतील की ज्या बरोबर आहेत का चूक आहे याचा निवाडा आपल्याला आत्ता करता येत नाही, किंवा त्या चूक होत्या हे आपल्याला निश्चित माहिती आहे. मग एवढी सगळी चुका केल्या, पापकर्म केली, आता पुढे आध्यात्मिक प्रगती कशी होणार. आपल्याला सगळे उपाय आपल्या संतांनी सांगून ठेवले की पापाचे कळप पळती पुढे. माऊलींनी सांगितले पापाचे कळप पळती पुढे, म्हणजे एवढा मोठा डोंगर असेल, एवढी सगळी पाप कर्म केली असतील ती हळूहळू क्षीण होतील. कधी, जर आपण मनापासून नामजप केला तर ही पूर्वायुष्यातली सगळी पाप आणि त्यांचा प्रभाव आपल्या मनातून कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला जो मंत्र जप दिलेला आहे आपल्या सद्गुरूंनी, तो मनापासून रोज योग्य व्यवस्थित मात्रेमध्ये आपण तो मंत्राचा जप केला तर हे पापकर्म आणि त्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. कशी अजून पापकर्म कमी करायची, की शक्य असेल तर जाऊन माफी मागावी. असेल व्यक्ती तर मनापासून एकदा माफी मागावी, मोकळं व्हावं. त्या व्यक्तीकडे माफी मागणं शक्य नसेल तर भगवंताकडे जाऊन माफी मागावी आणि मोकळं व्हावं. पण लवकरात लवकर त्या बोचणीपासून स्वतःची सुटका करून घ्यावी. ती सुटका नाही करून घेतली तर पुढच्या आज्ञांचं पालन होणं शक्य नाही. आपण जेव्हा निवांत बसतो, शांत बसतो अभ्यासाला, तेव्हा अभ्यास बाजूला राहतो आणि जुन्या सगळ्या गोष्टी आठवत बसतो. त्यामुळे या सगळ्या जुन्या पापकर्मांचा निचरा हळूहळू व्हायला हवा. पुढे अजून बरेच विचार आहेत. पुढची आज्ञा बघूया. भवसुखे दोषः अनुसंधीयता. भवसुख म्हणजे आपला हा जो संसार आहे, ज्याला आपण सत्य मानतो, ज्याच्या माध्यमातून आपण अनेक सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो, त्या सुखांच्या मध्ये काय काय दोष आहेत त्या दोषांच्या अनुसंधानात राहा. कठीण आहे. भगवान शंकराचार्यांनी सांगितले सुख उपभोगू नका असं नाही सांगितलं. बघा भाषा कशी स्ट्रॅटेजिक आहे ते सांगितलं. सुख उपभोगू नका असं नाही म्हटले. सुख भोगा जेवढी वाट्याला येतील, पण त्या सुखांच्या मधला दोष काय आहे याचा विचार बॅक ऑफ द माइंड हा सतत सुरू हवा आपला. आपल्याला असं वाटतं का की आपल्या वाट्याला जे सुख येतं ते सदोष आहे असं आपल्याला वाटतं का? रोज कधीतरी विचार करू. प्रवचनात येऊ, संडेला क्लास असतो दासबोधाचा, तेव्हा कळतं आपल्याला की सदोष आहे. पण उरलेले 6 दिवस काय होतं? उरलेले 6 दिवस आपण याच सुखामध्ये ते सदोष आहे हे माहिती असूनही वाहवत जातो. या भवसुखाचा सगळ्यात पहिला दोष आहे की ते अपूर्ण आहे. अपूर्ण कुठल्या अर्थाने आहे की कितीही मिळालं, कितीही भोगलं. पूर्वीच्या काळी आठवतं मला की जेव्हा आम्ही लहान होतो, घरात टीव्ही नसायचा. क्रिकेटची मॅच सुरू झाली की आमचे आजोबा किंवा इतर जे घरातले त्याचे रेडिओवरती कमेंट्री सुरू असायची आणि रेडिओ घेऊन रेडिओच्या भोवती सगळे लोक बसलेले कमेंट्री ऐकायचे. काही दिवसांनी तो एक डब्बा टीव्ही आला, मोठा ब्लॅक अँड व्हाईट. मग तो डब्बा टीव्ही हळूहळू स्लीक होत गेला आणि जसं जसं नवीन नवीन मॉडेल बाजारात आलं तसं आमच्या घरातलं सुद्धा मॉडेल अपग्रेड होत गेलं. आता ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही गेला, कलर्ड आला, कलर्ड गेला, मग तो फ्लॅट स्क्रीन आला. फ्लॅट स्क्रीन मध्ये पण आधी काय 18 इंच होता, तो 20 झाला, तो 22 झाला, 32 झाला, 40 झाला. आता किती आहे सध्या प्रत्येकाच्या घरी? तृप्ती झाली का? अजूनही असं वाटतं नाही होम थिएटर पाहिजे नाही घरामध्ये. सगळ्यांच्या त्यांच्या घरी गेलो त्यांच्याकडे होम थिएटर होतं. आता अमेरिकेत आल्यापासून तर इतका इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स आलाय मला स्वतःला. लोकांच्याकडे गेले तर स्मार्ट फ्रीज दिसले मला. आता आमच्या भारतात नाही अजून आले ते, की त्या फ्रीज वरती युट्यूब लागतं, त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ ऑडिओ बघता येतात. आमच्याकडे आम्हाला एवढी खटपट करावी लागते. मग आता इथून हैदराबादला गेल्या गेल्या पहिला प्रोजेक्ट काय असेल आमचा?
भवसुख हा दोष हा अनुसंधीयता. हे न संपणारं चक्र आहे. आपण जे जीवन अपग्रेड करतो आणि अपग्रेड केल्याच्या नंतर आपल्याला सुख मिळेल किंवा अपग्रेड केल्यावर आपल्याला अजून सुख मिळेल. 40 इंचाचा टीव्ही सोडून जेव्हा मी 60 इंचाचा टीव्ही घेईल त्याच्यानंतर मला जास्त सुख मिळेल असं जे आपल्याला वाटतं ते उलट आहे. तुम्हाला जास्त सुख मिळणार नाही, जास्त डोकेदुखी येईल अजून 60 इंचाचा टीव्ही घेतला तर. आणि असं प्रत्येक सुखाच्या बाबतीत आहे. आपल्याला हे कळत नाही, आपण त्या प्रवाहात वाहवत जातो. म्हणून याचे जे दोष आहेत, एक तर ते अपूर्ण आहे, दुसरं ते अशुद्ध आहे. अशुद्ध म्हणजे कायम दुःख मिश्रित आहे. व्यवहारात असं कधीही होत नाही की आपण एखादा विषय भोगतो आणि फक्त केवळ सुख आपल्याला मिळतं, असं कधीही होत नाही. त्या सुखाच्या बरोबर नेहमी दुःख असतं. फक्त आपल्याला ते दुःख आहे हे सुद्धा वाटत नाही. आपलं किती घोर अज्ञान आहे असं भगवान शंकराचार्यांना वाटतं आपल्याबद्दल. क्रिकेटची मॅच बघायला आपण जातो. लाईव्ह मॅच बघायला आम्ही गेलो होतो उप्पलला, हैदराबादमध्ये. 2 तास ते स्टेडियम आमच्या घरापासून लांब आहे. पण क्रिकेट लाईव्ह बघण्याचा आनंद उपभोगण्यासाठी म्हणून आम्ही इतकी दुःख भोगली. मे महिन्यामध्ये हैदराबादच्या उन्हाळ्यामध्ये 2 तास 2.5 तास ट्रॅफिकमध्ये जाताना, परत 2.5 तास येताना, पार्किंग शोधायला अर्धा तास. आमच्याकडची पाण्याची बाटली त्यांनी काढून घेतली. तिथे जाऊन ते कोका कोला पैसे देऊन प्यावं लागलं. अजून तहान लागली. दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी झाली. पण आम्ही काय भोगलं? क्रिकेटची मॅच आम्ही लाईव्ह बघितली. एक सुख भोगण्यासाठी जी एवढी सगळी दुःखांची मालिका आम्ही बरोबर मागे लावून घेतो, ती दुःख आहेत हे सुद्धा आपल्याला कळत नाही. ही सगळी त्या सुखांचे मधले दोष आहेत. या दोषांचं अनुसंधान करा. म्हणजे रोज हा विचार आपल्या मनामध्ये जागृत असला पाहिजे की आपलं काय चालू आहे, आपण भोगतो म्हणजे नेमकं काय करतो आणि कशासाठी करतो, आणि खरंच हे सुख आहे का याचा विचार सातत्याने करत राहावा. थोडं डिप्रेशन येण्याची शक्यता आहे पुढे पुढे जाऊन. पण त्या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी पुढे आचार्य सांगतात की आत्मेच्छा व्यवसीयता. आता एवढ्या सगळ्या इच्छा तुम्ही म्हणता की विषय भोगायचे नाही, मग त्या प्राथमिक स्तरावरच्या इच्छा नको, अन्न वस्त्र निवारा. मग काय हवं तर आत्म्याची इच्छा करा. आत्मेच्छा व्यवसीयता 7वी आज्ञा आहे, 7वी सूचना आहे. कोण मी आहे, खरा मी आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा मनुष्याच्या साधकाच्या मनामध्ये असावी, ही एक पुढची सूचना आहे. असं आहे की आपल्या मनातलं जेव्हा कचरा, आपलं मन हे गार्बेज कॅन सारखं आहे. काय म्हटलं? असंच एक गोष्ट आठवली. खूप सुरुवातीला जेव्हा ऑफिसमध्ये काम करत असे तेव्हा खूप टॉक्सिक कोवर्कर होता. त्याला सतत आमच्या प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये समस्या असतात. मग या मनुष्यामध्ये समस्या, टीममध्ये समस्या, प्रोजेक्टमध्ये समस्या, कामामध्ये समस्या, रोज जे लोकांचे इंटरॅक्शन मीटिंग, रोज त्याचं समस्याग्रस्त जीवन होतं त्या कोवर्करचं. तो यायचा आमच्या बरोबर आणि त्याची जी टॉक्झिसिटी होती, सगळं कसं वाईट आहे तो आमच्या समोर बोलून दाखवायचा. आम्ही नवीन होतो आणि त्यामुळे कळायचं नाही की आपण हे कसं डील करावं या टॉक्झिक माणसाशी. तर आमच्या मॅनेजरशी जाऊन एकदा बोलताना स्किप लेवलमध्ये त्याला सांगितलं. त्याने फार छान उपदेश केला होता की यू आर नॉट अ गार्बेज कॅन. तो येऊन तुमच्यावरती सगळा कचरा टाकेल आणि तुम्ही तो ग्रहण कराल. यू आर नॉट अ गार्बेज कॅन असं त्यांनी फार छान समजावून सांगितलं. तसं एक ऑफिसमधलं आहे आणि इकडे घरात, व्यवसायात, समाजात, कुटुंबात, लग्न समारंभ, धार्मिक आध्यात्मिक प्रसंग, सगळीकडे अनेक लोक अनेक पद्धतीने कचरा टाकतात आणि तो सगळा आपण ग्रहण करतो. आणि तो सगळा या अशा प्रकारच्या अभ्यासाच्या माध्यमातून जेव्हा हळूहळू दूर जातो, आपल्या मनातून दूर केला जातो, तेव्हा त्या मनामध्ये काहीतरी चांगलं आलंबन देण्याची आवश्यकता असते. तो आलंबन म्हणजे हा शास्त्र विचार आहे. अशा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास आहे, अशा एखाद्या ग्रंथाचं श्रवण आहे, अशा एखाद्या ग्रंथाचं चिंतन आहे. जसं मगाशी म्हटलं की खूप ग्रंथांचा अभ्यास करायची गरज नाही, हे वारंवार सांगावं लागतं. फार छान इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की द हंटर हू चेसेस 2 रॅबिट्स कॅचेस नायदर वन. काय म्हटलं? द हंटर हू चेसेस 2 रॅबिट्स कॅचेस नायदर वन. त्यामुळे खूप ग्रंथांचं आता जे येईल यूट्यूबवरती, प्रत्येक प्रवचन ऐकायचं, प्रत्येक ग्रंथ ऐकायचा, प्रत्येक निरूपणकार ऐकायचा, तर काहीच ग्रहण केलं जाईल.
त्यामुळे एका ग्रंथाचा कुठल्या तरी व्यवस्थित अभ्यास रोज करावा, तो करण्याची शिस्त स्वतःला लावून घ्यावी आणि त्याच्या माध्यमातून आत्मेच्छा व्यवसीयता, आत्म्यासंबंधी इच्छा करावी. आणि आत्म्यासंबंधी इच्छा असं आपण रोज उठून काही सकाळी आपल्याला असं वाटत नाही की मी आत्म्यासंबंधी इच्छा करते, असं वाटत नाही. पण सोप्या भाषेमध्ये आत्म्यासंबंधीची इच्छा म्हणजे मुख्यतः स्वातंत्र्याची इच्छा किंवा सुखरूपतेची इच्छा, मोक्षाची इच्छा. मुळात आपल्याला आधी मी बंधनात आहे हे कळलं पाहिजे. आज आपल्याला इथे सगळ्यांनी, इथे उठून इथल्या आयोजकांनी आपले सगळ्यांचे हात पाय बांधून इथे खुर्चीला ठेवलं. असा विचार करू, कल्पना कराल काय हरकत नाही. आपले हातपाय बांधून प्रत्येकाला खुर्चीच्या इथे ठेवलं तर आपण सगळ्यात आधी काय करू? आपले हातपाय सोडवून घेण्याचा प्रयत्न करू, कारण की बंधनात राहायला आपल्याला आवडत नाही. पण हे जे बंधन आहे हे बाहेरचं बंधन आहे, आपल्याला हातपाय बांधलेले कळतात. पण याच्यापेक्षा एक वेगळं अदृश्य सूक्ष्म बंधन आहे ज्याच्याने आपण सगळेजण बांधले गेलेलो आहोत. आपल्याला मी देह आहे असं वाटतं, हे सगळ्यात मोठं आणि पहिलं बंधन आहे. मी देह आहे, मी सुंदर दिसावं, मी तरुण राहावं, मी कधीही आजारी पडू नये. आता ही प्राथमिक स्तरावरची इच्छा ठीक आहे, कारण की आपल्याला देह सांभाळायचा आहे. पण याची किती विकृती आता समाजामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. किती वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. तरुण राहावं, सुंदर दिसावं म्हणून किती वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत ट्रीटमेंट्स आता सुरू झालेल्या आहेत. मी देह आहे, त्या देहाने टिकावं, स्वस्थ राहावं, सुंदर राहावं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या मला बंधनात ठेवणाऱ्या गोष्टी आहेत. हे अदृश्य बंधन, हे सूक्ष्म बंधन मला कळलं पाहिजे. आता या बंधनातून सुटका करायची म्हणजे देह सोडून द्यायचा असा त्याचा अर्थ होत नाही. पण मी देह आहे या भावनेतून आपली सुटका झाली पाहिजे. देहात राहत असताना मी देह आहे या बंधनरूपी भावनेतून आपली सुटका झाली पाहिजे. त्याला जीवनमुक्ती म्हणतात, त्याला मोक्ष म्हणतात. एक फार छान परवाच एक आठवण निघाली होती. असे की आपल्या देहाच्या संदर्भातलं एक जे बंधन आहे, मी चांगलं दिसावं, सुंदर दिसावं वगैरे, त्याच्यात आता एक नवीन भर पडलेली, ते म्हणजे माझे फोटो सुद्धा छान दिसावे. किती फोटो काढायचे आणि किती आपली मेमरी फुल होते. मग SD कार्ड 128 GB 256 GB चालूच आहे. आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ते असे बसले होते, त्यांना स्मार्टफोन दिलेला होता, ते वापरत असत आणि त्यांना कोणीतरी व्हॉट्सअप इन्स्टॉल करून दिलं. आणि अनेक जण, त्यांचे परिवारातले लोक, मुली, नातवंड आणि आपल्या आध्यात्मिक परिवारातले अनेक लोक त्यांना वेगवेगळे फोटो सातत्याने पाठवत असत. एक दिवस तिथे सेवेसाठी असताना त्यांना ते मेसेज आला की तुमची मेमरी फुल झालेली आहे. त्यांना त्यातलं फारसं काही माहिती नव्हतं. त्यांनी सांगितलं की जरा बघ फोनमध्ये काय सांगतायत ते बघ जरा. मी म्हटलं की अहो तुमच्या याच्यात खूप फोटोज आणि व्हिडिओज आहेत, तर फोनची मेमरी फुल झालेली. मग त्यांनी विचारलं मग काय करावं लागतं? म्हटलं फोटो आणि व्हिडिओ डिलीट करावे लागतात. ते त्यांच्या खुर्चीवरती डोळे मिटून शांत बसले होते जेव्हा हा संवाद चालू होता. मग ते म्हणे करून टाक. मग मी ते उघडलं तर खूप सगळे दिसले आणि त्यांच्या परिवारातले होते, नातवंड पतवंडांचे फोटो होते. विचार करा. मग असा मला प्रश्न पडला की यातले कुठले फोटो डिलीट करू. त्यांना म्हटलं की मी असं सिलेक्ट केले, म्हटलं काका बघा आता यातले कुठले फोटो ठेवू, कुठले डिलीट करू. त्यांनी डोळे उघडले सुद्धा नाही. मला सांगितलं सगळे डिलीट करून टाक, मला दाखवू सुद्धा नको आणि विचारूही नको. काय उत्तर होतं? सगळे डिलीट करून टाक, मला दाखवूही नको आणि विचारू सुद्धा नको. हा मोक्ष आहे, ही जीवनमुक्ती आहे, हे लक्षात ठेवूया. आपल्याला असं म्हणता येईल का आपला फोन, आपला व्हिडिओ, आपले घरातले जेवढे अल्बम आहेत ते सगळेच्या सगळे गेले, नष्ट झाले, असं विचार करायला काय हरकत आहे इथल्या इथे बसून? या सगळ्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत आणि या सगळ्या बंधनातून आपली सुटका व्हावी. असं आहे की आपली इच्छा असो वा नसो, हे सगळं आपल्यापासून एक दिवस काढून घेतलं जाणार आहे, हे लक्षात ठेवूया. आणि शरीराने हे सगळं सोडण्याची जेव्हा वेळ येईल त्याच्या आधी हे सगळं मनाने आपलं सुटलेलं हवं. आणि मनाने जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण कितीही इथे बसून अभ्यास वर्ग केले, श्रवण केलं, प्रवचन केलं, तरी जेव्हा सोडण्याची वेळ येईल तेव्हा दैन्यावस्था येईल. ती येऊ नये म्हणून आपल्याला संत महात्मे आत्तापासून जागरूक करतात की
की आत्मेच्छा व्यवसायिता, मी कोण आहे हे समजून घे, हे जाणून घे, मी देह नाही, हे जग सत्य नाही, हे सगळं आपण हळूहळू समजावून घेतलं की या अदृश्य बंधनातून आपली सुटका होते आणि ही मोक्षाच्या इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारच्या या सगळ्या ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. 8वी सूचना आहे निजगृहात तूर्णम विनिर्गम्यता. निजगृह म्हणजे आपलं स्वतःचं वैयक्तिक घर. घराच्या संदर्भात कुठलीही ममता अथवा आसक्ती ठेवू नका. कर्तव्य कर्म करा घराच्या संदर्भात, पण त्या संदर्भात ममता अथवा आसक्ती ठेवू नका. कठीण गोष्टी आहे, तो परमार्थ सोपा आहे असं कोणी सांगितलं नाही, कठीण गोष्ट आहे. $1 मिलियन देऊन जर आपण केलं असेल बीड घरामध्ये आणि घेतलं असेल जर, तर $1 मिलियन घर माझं नाही असं कसं म्हणायचं? असं आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये घर माझंच आहे, कर्तव्य कर्म करा असं सांगितलं इथे. काय प्लंबिंगचे इश्यूज आहेत, इलेक्ट्रिसिटीचे इश्यूज आहेत, ते सगळे रिझॉल्व्ह करा, पण ते माझं आहे असं मानून करू नका. काही महिन्यांपूर्वी एका गावामध्ये मी गेले होते आणि तिथे बरेच सगळे लोक हे परमपूज्य आपले सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित होते, आहेत म्हणजे अजूनही आहेत. तर जवळपास त्या सगळ्यांच्या घरामध्ये आतमध्ये गेल्या गेल्या एक पाटी लावलेली असते की हे घर महाराजांचे आहे. हा भाव आहे मनातला. असं आहे की प्रत्यक्ष महाराजांच्या नावावर आपल्याला कागदोपत्री घर करावं लागत नाही, पण हे घर महाराजांचे आहे, हे भगवंताचं आहे, हे माझ्या सद्गुरूंचं आहे. हा भाव जर आपण मनामध्ये जपला तर मग या घराच्या संदर्भातली जी आपली ममता आहे, आसक्ती आहे, किती पिढ्या चालते. घर म्हणजे हे केवळ घर 4 भिंतींचं घर नाही, त्या घरामधल्या सगळ्या वस्तू, तो सगळा परिग्रह. लग्न होऊन जेव्हा आम्ही आलो होतो या देशामध्ये तेव्हा आमचं 2 सुटकेस सामान होतं. भारतातून जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा, अमेरिकेतून जेव्हा भारतात गेलो 13 वर्षांनी, तेव्हा 70 बॉक्सेस सामान झालेलं होतं. आणि आता परत भारतातून कुठे जायचं म्हटलं तर अंगावर काटा येतो, बॉक्सेस मोजता सुद्धा येणार नाहीत आम्हाला. खरंच किती आवश्यक आहे आणि किती परिग्रह आपण करून ठेवलेला आहे. आणि तो सगळा नुसता परिग्रह जमा केला नाही, तो माझा आहे, तो मी कमावला, मी मेंटेन करते, सगळं त्याचं मी, करता धरता मी. ही सगळी भावना आपल्यासाठी अत्यंत घातक आहे. आपल्याला समजावून सांगणं चालू आहे. एक सद्गुरूंनी आमच्या छान मंत्र सांगितलाय की 60 नंतर साठा बंद. 60 नंतर साठा बंद. मग वाटायला सुरुवात करायची. जेवढा साठा जास्त, जेवढ्या साड्या कपाटात जास्त, तेवढा डिसिजन मेकिंगला त्रास होतो. अभ्यास वर्गात कुठली साडी घालायची? 2च साड्या असतील तर सोपं आहे. एक आमच्या परिचयाचा परिवार आहे, त्या परिवारामध्ये एक भगिनी, त्यात मला असं वाटतं त्यांचं 60च्या आसपास वय असेल, त्या आपल्या सासूबाईंच्या बद्दल सांगत होत्या कौतुकाने की त्यांच्या 85 वर्षाच्या सासूबाई त्यांच्या बरोबर राहतात. तर या ताई मला सांगत होत्या की आमच्या सासूबाईंचं मला एवढं कौतुक वाटतं. जेन्युइनली त्या सांगत होत्या की एवढं मोठं घर आहे, त्यांची मोठी खोली आहे, त्याच्यात पूर्ण भिंत भरून कपाट आहेत, त्यातल्या एका कपाटाच्या 2 खणांमध्ये फक्त माझ्या सासूबाईंचं सामान आहे. फक्त 2 खण, सगळं सामान माझ्या सासूबाईंचं आहे, बाकीची सगळी कपाटं त्यांची रिकामी आहेत. ही 85व्या वर्षी जर आपल्याला जमलं जर हे, तर मग हे निजगृहात तूर्णम विनिर्गम्यता, हा जर आपला परिग्रह, हा साठा आपण हळूहळू आवरत आणला, आठवत आणला, तर मग जो रिकामा वेळ आहे, नाहीतर मग सगळा वेळ डस्टिंग, काय अजून घराचं डस्टिंग करा, मॉपिंग करा, लॉन मूव करा, कपड्यांना इस्त्री करा, डिशवॉशर लावा, याच्यात जो काही वेळ जातो तो वेळ हळूहळू वाचवून आपल्याला या इकडच्या कामांमध्ये थोडासा लावता येईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे नसावं असं कोणीही म्हणत नाही. भगवान शंकराचार्य हे नाही म्हणत की तुम्ही घर सोडा आणि वनामध्ये जाऊन राहा. पुढे असेल कदाचित आज्ञा, तर माहिती नाही. पण आता म्हणलं की घरात राहा, पण घरातल्या संदर्भातली ममता आणि आसक्ती कमी करा, परिग्रहाच्या संदर्भातली कमी करा. संगहा सत्सु विधीयताम, संत सज्जनांच्या सहवासात राहा. फार छान आज्ञा दिलेली आहे. संत शब्दाचा अर्थ आहे जे आपल्याला सत तत्वाकडे, शाश्वत तत्वाकडे घेऊन जातात, ते सगळे संत, सत्पुरुष, महात्मे.
त्यांच्या सहवासात राहा असं का सांगितलंय? कारण की बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला नुसतं पुस्तक वाचून कळत नाहीत, नुसतं श्रवण करून कळत नाही, नुसती आध्यात्मिक चर्चा करून कळत नाही, बऱ्याच सगळे प्रश्न असतात, बरीच सगळी संदिग्धता असते, ते संत सत्पुरुषांच्या सहवासात काही क्षण जरी आपल्याला राहायला मिळालं तर अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला अचानक क्लिक होऊन जातात. आपल्या मनात प्रश्न आहे हेही माहिती नसतं, पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. आपल्यातल्या जो दुष्प्रवृत्तींचा प्रवाह आहे, प्रभाव आहे, त्या दुष्प्रवृत्ती कमी होतात. रजोगुणाचा काल बराच विचार झाला, रजोगुणाचा प्रभाव आपले आप कमी होतो. आपण शक्य असेल तर सत्पुरुषांच्या प्रत्यक्ष सहवासात राहावं. शब्दांनी त्या प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगणार नाहीत, त्यांना फक्त ऑब्झर्व करावं. काही गोष्टी केवळ त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला कळतात. आणि संत सत्पुरुषांच्या सहवासात प्रत्यक्ष राहणं जर शक्य नसेल तर मग त्यांच्या ग्रंथांच्या सहवासात राहावं, त्यांची चरित्र वाचावीत, त्यांच्या गोष्टी कराव्यात. आपण जेव्हा एकत्र बसून गप्पा गोष्टी करतो तेव्हा इतर सगळं असं आहे की आपल्याला आपलं काय चालू आहे सांगायची इतकी हौस असते. अहो आमच्या मुलाला झालं सो. एखाद्या व्यावहारिक स्तरामध्ये बोलायला थोडीफार माहिती एकमेकांना द्यायला हरकत नाही, पण आपलं जेव्हा ते पुराण चालतं, मुलगा पुराण, मुलगी पुराण, पुढे नातू, नात, सून, पुराणं आपली जी चालू असतात ती हळूहळू बदलून भगवंताची, जर आपल्याला बोलावंसच वाटलं तर भगवंताबद्दल बोलावं, बोलावंसच वाटलं तर सद्गुरूंबद्दल बोलावं, बोलावंसं वाटलं तर कुठलेही संत सत्पुरुष त्यांच्या चरित्रातले, जीवनातले जे प्रसंग आहेत त्याची चर्चा करावी. रामकृष्णाच्या कथा अनंत आहेत, बोलावंसं वाटलं तर त्यांचं गुणगान करावं. संतांच्या सहवासात राहावं म्हणजे तत्कथनम, तत्वचनम, तत्श्रवणम हे वारंवार करत राहिलं तर आपल्यामधल्या दुष्प्रवृत्ती कमी होतात. तुलसीदासांची कथा आहे, सगळ्यांना परिचयाची असेल की तुलसीदास खूप त्यांच्या पत्नीवरती प्रेम करत असत. एक दिवस पत्नी माहेरी गेली, यांना करमलं नाही, तिच्या पाठीमागे गेले. रात्रीची वेळ होती, सगळ्यांना परिचयाची आहे कथा. मुसळधार पाऊस पडत होता, पावसामधून गेले, चिखलामधून गेले. तिथे पत्नी वरच्या मजल्यावर राहत होती, तिच्या खिडकीला एक साप लोंबकळत होता, त्या सापाला पकडून वरती गेले. पत्नीनी पाहिलं की आपल्या पाठीमागे आपले पती पाऊस, ऊन, काय ते पाऊस, रात्र, चिखल, साप सगळ्यांना पार करून केवळ आपल्याला भेटायला आलेले आहेत. ती माऊली, सात्विक माऊली आहे, ती आपल्या पतीला म्हणते, असं आहे आमच्याकडे की तुम्ही अॅनिव्हर्सरी लक्षात नाही ठेवली, गिफ्ट द्यायला पाहिजे होतं की नाही. अशी भांडणं होतात, वादावादी. पण आपले कसे होते पूर्वज थोडंसं लक्षात घेऊया. ती माऊली म्हणते आपल्या पतीला की हड्डी चमडा मांस रुधिर की तन मेरी करो खयाल. हड्डी चमड़ा मांस रुधिर की तन मेरी करो ख्याल, मैं मिट्टी की पुतली स्वामी सखा करो जगपाल. असं ती पत्नी आपल्या पतीला म्हणते. हे जेव्हा प्रसंग आपण वाचतो आपल्या पूर्वजांचे तेव्हा त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते की आपण कसं जगावं, आपण कुठल्या बाबतीत हट्ट करावे, काय मागावं, काय सोडून द्यावं. हे जे तारतम्य आहेत हे त्यांच्या जीवनाकडे बघून आपल्याला कळतं. म्हणून म्हटले संघ हा सत्सु विधीयता. याच्या पुढच्या अजून 4 व्याख्या मला करायच्या होत्या, आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून सगळा होमवर्क आहे. एक फक्त शेवटची व्याख्या घेणार. आधी वाचून दाखवते की 10वी सूचना आहे भगवतो भक्ती ही दृढ अधीयता. भगवंताची दृढ भक्ती करावी, त्या दृढ भक्तीमध्ये पूर्ण स्थित व्हावं, ही 10वी आज्ञा आहे. शांत्यादिही परिचयता. शांती म्हणजे शमदम उपरम साधन चतुष्टय या सगळ्या सद्गुणांची जोपासना करावी, ही 11वी सूचना आहे. 12वी सूचना आहे दृढतरम कर्माशु संत्यज्यता. सकाम कर्मांचा त्याग करावा, ही 12वी सूचना आहे. आणि 13वी 14वी सूचना आहे, तेवढी एक आपण बघू आणि थांबूया, त्याचा एकत्रित विचार करू. 13व्या सूचनेमध्ये दिलेलं आहे सद्गुरु सिद्ध महात्मे यांना शरण जावे, मुख्यतः सद्गुरूंना, आणि प्रतिदिनम तत्पादुका सेव्यता. अध्यात्मशास्त्रामध्ये ही जे आत्मतत्व आहे, जो खरा मी आहे किंवा खरा देव आहे, त्यांना जाणून घ्यायचं असेल जर तर फार महत्वाची गोष्ट सद्गुरूंना शरण जावं.
जे आत्मज्ञानी महात्मे आहेत त्यांना शरण जावं, त्यांचे पाय पकडावे. भगवान शंकराचार्यांनी त्यांच्या दुसऱ्या एका टीकेमध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. ते म्हणतात की तू शास्त्रज्ञ जरी असला, म्हणजे अत्यंत बुद्धिमान जरी असला, शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञान अन्वेषण न कुर्यात. तू कितीही शास्त्रज्ञ असला, कितीही बुद्धिमान असला, लिंक्डइन प्रोफाईल कितीही जरी तुझं मोठं असलं लांबलचक, तरी आत्मज्ञानाची ही जी चिकित्सा आहे, आत्मज्ञानाचा शोध आहे, तो स्वतःच्या बुद्धीने करू नकोस. सद्गुरू आमचे म्हणतात की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करू नये. मला काय वाटतं याला परमार्थामध्ये शून्य किंमत आहे. सद्गुरूंना माझ्या काय वाटतं, संतांना काय वाटतं, भगवान शंकराचार्यांना काय वाटतं, ते जे सूचना सांगतील, ते जो अभ्यास सांगतील, ते जो मंत्र सांगतील, ते ज्या प्रकारची साधना सांगतील, तेवढं जर आपण केलं तर आपलं कमी वेळात आणि कमी श्रमात काम होण्याची शक्यता आहे. हल्ली असं आहे की सद्गुरू वगैरे अशा संकल्पनांवर आपला विश्वास नसतो. कारण की मुख्यतः प्रसार माध्यमांमधून जे दाखवलं जातं ते अत्यंत विकृत स्वरूप आपल्या गुरुसंस्थेचं दाखवलं जातं. आणि त्याच्यामुळे आपण सगळे शिकलेले आहोत, आपल्याला लिहिता वाचता येतं. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, आमच्या घरामध्ये 1-1.5 वर्षापूर्वी असेच 2-4 ग्रंथ घेऊन अभ्यास करत मी बसले होते. आमचा मुलगा आला, तो म्हणाला, तू काय करते? म्हटलं, अरे अमुक अमुक आहे, मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करते. तो म्हणाला, यू आर वेस्टिंग युअर टाइम. एवढे सगळे ग्रंथ कशाला वाचत बसलीस तू? फक्त एक प्रॉम्प्ट दे म्हणे जीपीटीला, तू तुला व्यवस्थित सगळं 10 मिनिटात समजावून सांगेल. एवढं 2 तास तुला वाचायची काय गरज आहे? आता असं आहे की परोक्ष ज्ञानासाठी आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकतो, ते थोडंफार समजावून घेऊ शकतो. हे सगळं जरी बरोबर असेल तरी ज्या तत्वाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, जे तत्व आपल्याला ग्रहण करायचं आहे, ते कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या आतमध्ये अनुभव येण्याची शक्यता नाही. शब्दातीत असलेलं हे तत्व आहे, इंद्रियांच्या कक्षेच्या बाहेर असलेलं हे तत्व आहे. सद्गुरू जेव्हा सुद्धा याचा बोध करतात तेव्हा तो बोध काही प्रमाणात शब्दांच्या माध्यमातून असतो, पण मुख्यतः अध्यात्म विद्येचं संक्रमण हे शब्दांच्या माध्यमातून होत नाही, हे लक्षात ठेवावं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशयः. सद्गुरू काहीही बोलत नाहीत, परंतु ते काहीही जरी बोलले नाही तरी शिष्याची साधना एका विशिष्ट स्तरावर गेली की त्याचे सगळे संशय निवारण होतात. अध्यात्म विद्येचं संक्रमण शब्दांच्या माध्यमातून होत नाही. बऱ्याचदा असं होतं की मग आता आम्हाला सद्गुरू कुठे मिळतील? भारत देशामध्ये आपला जन्म झाला आहे. जोपर्यंत त्यांना आपण शोधत नाही, जोपर्यंत त्यांना शरण जात नाही, तोपर्यंत ही विद्या आपल्याला ग्रहण होणार नाही. एक असंच गमतीदार कथा बघू आणि थांबू. एक असेच गृहस्थ होते. गुरु हवे, बरं कसे हवे? शोध घेतो मी. बरं निघाला इकडे तिकडे, या राज्यात गेला, त्या राज्यात गेला, हे आश्रम ते आश्रम, बराच शोध घेऊन झाला. प्रत्येक ठिकाणी त्याला वाटायचं की यांच्यामध्ये काहीतरी कमी आहे, यांच्यामध्ये काहीतरी समस्या आहे. शेवटी एका ठिकाणी गेला, एका गुरूंना खूप प्रश्न विचारले, त्यांनी त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. हा म्हणाला की स्वामी महाराज तुमचं सगळं छान आहे म्हणे, पण तुम्ही म्हणजे रामकृष्ण परमहंस नाही. असं ही खरी झालेली घटना आहे. मग त्या गुरूंनी त्याला विचारलं, तू विवेकानंद आहेस का? असे आपण कोण आहोत, आपण कुठल्या स्तरावर आहोत आणि आपली गरज काय आहे? आपल्या स्तरावर येऊन आपल्या प्रश्नांची उत्तरं कोण देऊ शकतं? माझ्या शंकांचं समाधान कोण करू शकतं? मला कोण दिशा देऊ शकतं? मला कोण चॅनलाइज करू शकतं? हे आपण एकदा जाणून घ्यावं. कोणाचं तरी एकाचं बोट पकडावं. भारत भूमी आहे, संतांची भूमी आहे, सत्पुरुषांची भूमी आहे. एक संप्रदाय, एक ग्रंथ, एक साधना पद्धती, एक गुरु यांना शरण जावं आणि त्यांनी हळूहळू आपलं मार्गक्रमण पुढे करावं. आणि पुढे मार्गक्रमण कसं करावं पुढच्या सूचनांमधून सांगितलं जाईल. पहिल्या साधारण 14 सूचनांचा अभ्यास आपण केलेला आहे. आपलं हे चिंतन आहे ते इथेच थांबेल. हरिओम.